आंतरराष्ट्रीय पैलवान महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखवर पंजाब पोलिसांनी कारवाई केल्यानंतर राज्यात कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करणारा पैलवान सिकंदर शेखला पंजाब राज्यातील मोहाली येथे पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे। पंजाब पोलिसांनी राजस्थानातील पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याच्या संशयावरून सिकंदर शेखला अटक केली आहे। सिकंदर शेखचे वडील रशीद शेख यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे की जब सिकंदर शेखला जी अटक केलेला आहे तर पंजाब सरकारला की पंजाब पोलिसांना की महाराष्ट्र पोलिसांना महाराष्ट्र सरकारला की सिकंदरला सोडून द्यावं आणि अजून सिकंदर आपल्या महाराष्ट्राला की पदक आणून द्यायचं त्याची तयारी करणार आहे। ती अजून महाराष्ट्राला पदक आणून देणार की एवढीच माझी आई बापाची विनंती आहे की सिकंदरला सोडून द्यावं। कधी गेलता सिकंदर, किती दिवस झालं आणि तुम्हाला कसं आता कळलं? 2 महिने झालं तिकडं पंजाबमध्ये जायची। 2 महिने झालं पंजाबमध्ये जाय, पंजाबमध्ये कुस्त्या दररोज चालायच्या त्याच्या। 2 महिने झालं पंजाबमध्ये जाय। आता मध्ये आला होता, आला आई बापाला भेटला आणि गेला। अजून 1-2 कुस्त्या आहेत म्हणला, पुन्हा जाऊन अजून कुस्त्या झाल्यावर पुन्हा आता येणारच होता आता इकडं, पण आता या काय झालं त्याच्यावर अन्याय काय नाही आम्हाला बी काय माहीत नाही। स्वतः सिकंदरनं म्हणून काही आम्हाला काय आई बापाला फसवते का त्याला? कसं आता फसवणार माहिती हो कसं आहे मग, पण आता ते आपण कोणाचं नाव घ्यावं कोणाचं नाही। आमचा सिकंदर बी गरीब माणूस आहे, ती ते कोणावर नाव घेणार आहे, बळवट आहे ते। आता पतोर त्याला कसं आहे मग की आईबापाच्या बारक्या लेकरावून वागलेला माणूस आहे ती, आणि दुसऱ्यापाशी बी असं आणि या असलं कवा करावं त्यांनी। या मोहोळ तालुक्यात कोणाला बी तुम्ही विचारा की बाबा सिकंदरची भांडणं झाली ती का काय झाली ती नाही, असल्या आमच्या घरानंच नाही कवा भांडणं करणार, घरानंच नाही। आईबापानं बी मागून खाल्लेला आहे, हमाली करून रुपयानं पोतं उचलून घातलेला आहे। एवढा सगळी मदत मला, आपण चांगला आहे तर जग चांगलं असते आणि जगानं सगळ्याला त्याला खांद्यावर घेतलेला आहे सिकंदरला। ओके, Subscribe now and press the bell icon. Never miss an